मित्रांनो, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त चांगला सिद्धांत सांगणे हीच सुविचारांची गंमत आहे. आकारणे लहान असलेला विचार सुजाण बुद्धीला प्रेरक करून महान कार्य घडून आणू शकतो. आज मी तुम्हाला काही वास्तविक जीवनातील प्रेरणादायी चांगले सुविचार सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. मित्रांनो, हो की नाही मला नक्की सांगा. माणसाने कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कुणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडतो त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी पडूनही आनंद देतो त्याला म्हणतात आयुष्य. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणे सोडून द्या. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याच्याबद्दल विचार करणे सोडून देणे. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावे, ते आपल्या मापाचे राहिले नाही. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळे दुःख दूर होतील. आयुष्यात कधीही स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका आणि कोणापेक्षा श्रेष्ठही समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळचे माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात पण माणसं कधीच परत येत नाही. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्ही बदलणार आहे. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.